या भवसागरातून तुझी चिंता जाईल आणि दुसरी गोष्ट पुन्हा तुला चिंता करणारं शरीर सुद्धा मिळणार नाही। सर्वं विलोकय सखे मृगतृष्णिकाभं। सखे हे मित्र, सर्व गोष्टीचा परिपूर्ण विचार कर की या जगामध्ये तुझं कोणी नाही। विठ्ठला विठ्ठला नाही रे नाही कुणाचे कोणी, तुझे नाही रे कोणी। जगामध्ये आपलं कोणी नाही। काय हे केव्हा कळतं? तुकोबारांनी सुद्धा शेवटी हेच म्हटलं होतं, काय कोणी कोणाचं नाही। आणि हा संदर्भ जो आहे, हा विषय जो आहे, प्रत्येकाच्या जीवनासाठीचा विषय आहे। कोणी कोणाचं नाही,
भाऊ कुणाचा, बहीण कुणाची, कोणी कोणाचं नाही काय. आणि कोणी जर कोणाचा असेल तेही सांगितलेलं आहे. विठ्ठला विठ्ठल सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी कोणीच नाही. एवढा मोठा विषय तुकोबारायाने आपल्या गाथ्या ज्ञानेश्वर माऊलीने आपल्या ज्ञानेश्वरी नाथाने आपल्या भागवतात आणि सकळ वेदशास्त्रामध्ये असताना सुद्धा आणि ती वेदशास्त्र पुराणे आपण अनेक जन्मापासून ऐकत आलेलो आहोत, परंतु आपण त्यातलं घेतलं नाही. हीच आपल्या आयुष्यातली उणीव आहे. आणि म्हणून म्हटलंय की आपल्या जीवनामध्ये जन्म मरणाच्या चिंतेतून मुक्त व्हायचं असेल तर आपण विचार केला पाहिजे. विठ्ठला विठ्ठल आणि विचाराचा अर्थ आहे की आपण चिंतन केलं पाहिजे. चिंता से चतुराई घटे दुःख से घटे शरीर. चिंता से चतुराई घटे दुःख से घटे शरीर. पाप से घटे लक्ष्मी कह गए दास कबीर. चिंतेनं चातुर्य घटत असतं, चिंतेनं स्मृती घटत असते, चिंतेनं जीवन घटत असते. पाप से घटे लक्ष्मी, पापाने लक्ष्मी समाप्त होत असते. कह गए दास कबीर, महात्मा कबीर म्हणतात. म्हणून चिंता न करता परमार्थ म्हणजे चिंतन केलं पाहिजे. आणि तुम्हाला जेथे चिंता नाही अशा ठिकाणी पोहोचलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठल एक फार मोठा सम्राट होता. उदाहरण सांगतो तुम्हाला. फार मोठा सम्राट आणि त्याला एकदा चिंतेनं व्यापलं. त्याच्या घरी सर्वस्व होतं, तो राजा होता, फक्त मुलबाळ नव्हतं पोटी. चिंता करायचा, मी एवढी संपदा कमावली, एवढं साम्राज्य मिळवलं, परंतु उद्या द्यायचं कोणाला? पोटी तर मुलबाळ नाही. रात्रंदिवस चिंता दूर असायचा. कोणी ज्योतिषी घरी आला की लगेच त्याचा हात पुढेच, कोणी भविष्य सांगणारा आला की त्याची कुंडली पुढेच असायची. त्याने अनेकाने ज्योतिष भविष्य सर्व अशा प्रकारचं विचारलं, पण समाधान मात्र होत नव्हतं. किती संपदा असेल म्हणजे समाधान होईल हे नाही सांगता येत. एक संत सांगतात, गोधन गजधन बाजी धन और रतन धन खान. गोधन बद धन बाजी धन और रतन धन खान. जब न आवे संतोष धन सब धन धूलि समान. रामा सब धन धूलि समान. गोधन गज धन बाज धन और रतन धन खान. जब न आवे संतोष धन सब धन धूलि समान. रामा सब धन धूलि समान. ओ गोधन गज धन बाज धन और रतन धन खान.
आहे, दूध दुभतं आहे, ऐश्वर्य आहे, सुवर्ण आहे, चांदी आहे, साम्राज्य आहे. जब न आवे संतोष धन तब धन धूरी समान. जोपर्यंत चित्तामध्ये संतोष निर्माण होत नाही, समाधान होत नाही, तोपर्यंत सर्व ऐश्वर्य माती मोल आहे. काय म्हणून जोपर्यंत चिंता आहे तोपर्यंत हे सर्व काही. राजा चिंतेनं तडफडत होता. अनेक ज्योतिषे, अनेक हात पाहणारे, हात दाखवणारे किंवा हाताच्या रेषा सांगणारे लोक भेटले, पण कोणाकडूनही चिंता मुक्ती नाही झाली. एके दिवशी एक सहज फकीर फिरत 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 राजभवनाच्या समोर आला आणि या राजभवनाच्या समोरच्या ओट्यावरती राजा सकाळी सकाळी मान खाली घालून चिंता करत होता. विठ्ठला विठ्ठला. चिंता माणसानं करावी, पण तू सार्थक चिंता करावी. निरर्थक चिंता करण्यात काही अर्थ नाही. किंवा सारा सार विचार करा उठावठी. नाम धरा कंठी विठोबाचे. दोन्ही प्रमाणात सार आहे की चिंता मुक्ती कशा देऊ. तुम्हाला उदाहरण सांगत होतो की राजा चिंता करत होता. एक फकीर सहज फिरत फिरत आला आणि सम्राटाच्या राजभवनात समोर तो उभा राहिला. सम्राटाने हात जोडले. फकीर साहब, आपको धन्यवाद, आप सुबह सुबह मेरे द्वार पर आए हैं. तो मेरा एक प्रश्न है. बोले बोलो. माझा एकच प्रश्न आहे की मला चिंता मुक्त करा. फकीराने सांगितलं, फार सोपी गोष्ट विचारलीस तू. तुम्हाला बापरे, जवळजवळ 12 महिने झाले मी चिंता करत आहे. तू म्हणतो की एकदम सोपी गोष्ट विचारली. काय म्हणतोस? नाही, काही अवघड गोष्ट नाही. चिंता मुक्त कसा होईल एवढं मला तुम्ही सांगा. त्यावेळी काय झालं की त्या फकीरानं त्या सम्राटाला सांगितलं, बाबा चिंतामुक्त होण्यासाठी एक काम करावं लागेल. म्हणजे कोणतं?
ज्याच्या जीवनातून चिंता पार हद्दपार झालेली आहे, निघून गेलेली आहे, चिंतामुक्त जीवन झालेलं आहे, त्या माणसाचे फक्त त्या ठिकाणी एक सदरा आणायचा, शर्ट आणायचा आणि आपल्या स्वतःच्या अंगात घालायचा, तुझ्याही अंगात चिंता राहणार नाही. अरे बाप रे, मला इतके ज्योतिषी पाहिले, इतके हात पाहणारे लोक आले, पण इतकं सोपं कोणी सांगितलं? फकीर म्हणाला फार सोपी गोष्ट आहे. विठ्ठला विठ्ठला गोष्ट सोपी आहे, पण चिंतामुक्त माणूस मिळणं अवघड आहे. अरे आपल्या जीवनामध्ये चिंता नसती ना तर मरेपर्यंत केस काळेच राहिले असते, लक्षात ठेवा. जुने माणसं, मी सुद्धा माझ्या डोळ्याने पाहिले, मरेपर्यंत दात आणि मरेपर्यंत केस काळे. तुमचे तर 10 वर्षातच केस पांढरे व्हायला लागतात. चिंता आहे म्हणून सर्व परिवर्तन आहे, चिंता म्हणून आहे म्हणून सर्व काही आहे. लक्षात घ्या, सम्राटाला सांगितलं, सम्राटाने आदेश केला शिपायांना, नौकरांना, चाकरांना की जा चिंतामुक्त झालेला माणूस शोधा. सर्व लोक, हजारो लोक माणूस शोधायला, चिंतामुक्त माणूस मिळतच नव्हता. म्हणजे शक्य आहे का चिंतामुक्त माणूस तर जगात नाही कोणी. विठ्ठला विठ्ठला कोणाला पैशाची चिंता आहे, कोणाला शेतीबाडी चिंता आहे, कोणाला परिवाराची चिंता आहे, कोणाला स्वतःची चिंता आहे, कोणाला दुसऱ्याची चिंता आहे. सर्वांचं जीवन चिंतातूर आहे. आणि मग काय झालं, इकडं तिकडे फिरायला लागले, कोणाला सापडत नव्हतं. पण एक शिपाई मात्र असा जंगलाच्या रस्त्याने चालत होता. म्हणजे जंगलात कोण सापडणार आहे. परंतु तिथे एक महात्मा पडलेला होता, नागवा महात्मा. अंगावरती क्षेत्र, एक कपडा नाही, काहीच नाही, आणि झाडाच्या खोडाला टेकून मस्तीमध्ये बसलेला होता. शिपाई गेला आणि विचारलं, तुम्ही चिंतामुक्त झालेले आहेत का? तुम्हाला मूर्ख, चिंतामुक्त होगा इसलिए तो जंगल में आके पड़ा हूं. अरे चिंतामुक्त हो गया हूं इसलिए तो जंगल में आके पड़ा हूं. बोले साहब ये तो बहुत बड़ी बात है. नाचायला लागला. चिंतामुक्त माणूस कोणाला सापडला नाही, याला सापडला. त्याला वाटतं निदान आपल्याला सापडला. तुम्हाला चांगली गोष्ट आहे, तुम्ही चिंतामुक्त आहे, तर तुमचा सदरा द्या. त्याच्या अंगात सदरात नव्हता तर देईल तो काय? विठ्ठला विठ्ठला माऊली म्हणतात, एरवी तरी खवनी आजचे गावी पावटावे काय करावी. अरे नागव्यांच्या गावात तुला कपडे सापडत असतात का? नागव्याच्या गावात कपडे नाही सापडत. माऊली म्हणतात तसं त्याला एक नागवा होता. तो म्हणाला, चिंतामुक्त आहात तर कपडा द्या, तुमचा शर्ट द्या. मला शर्टच नाही. त्याने सांगितलं, माझ्याजवळ काही नाही, सदरा शर्ट वगैरे. हा नाचतच राजाकडे गेला. म्हणजे चिंतामुक्त माणूस सापडला. म्हणजे मूर्ख, फिर सदरा नहीं लाया, शर्ट. बोले शर्ट दिया ही नहीं साहब, आपको ही आना पड़ेगा वहां पे. सम्राटालाही आनंद झाला की कोणालाही चिंतामुक्त माणूस सापडला नाही, याला सापडला. चला, सम्राट तिथे आला. बोले क्यों साहब आप चिंतामुक्त है? बोले असल में चिंतामुक्त हूँ. बोले आपका सदरा, शर्ट, कमीज. त्यावेळी तो फकीर, तो महात्मा त्या राजाला, सम्राटाला काय म्हणा, मूर्ख, जर माझ्याजवळ सदरा असता तर मी सुद्धा चिंतेने व्यापलेलो असतो. हे सर्व फेकलो म्हणून तर चिंतामुक्त आहे. जोपर्यंत जीव उपाधी फेकत नाही तोपर्यंत चिंतामुक्त होणं अशक्य आहे. विठ्ठला विठ्ठला उपाधी
जोपर्यंत संसार आहे तोपर्यंत चिंता. उपाधी म्हणजे संसार, संसार म्हणजेच उपाधी. उपाधीमध्ये जोपर्यंत तोपर्यंत चिंता. आणि उपाधीतलं चैतन्य ज्या दिवशी तुम्ही जाणार त्या दिवशी चिंता मुक्त व्हाल. उपाधी माझी दुःख चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. ज्यांची उपाधी गेलेली आहे तो चिंता मुक्त आहे. राजाला त्यावेळी कळालं की उपाधी चिंतेचं कारण आहे. उपाधी भेटल्यानंतर माणूस चिंता मुक्त होतो. त्या साधूकडून त्याला कळालं. मग चिंता जी आहे किंवा उपाधीच्या विषयीची जी आसक्ती आहे ती चित्तात राहते. साधून चित्तातली आसक्ती भेटली तिथं काय भरलं दुसऱ्याकडे. साठविले धन अवघे जीवान तया पोटी. चित्तातली चिंता बाजूला केली आणि चिंतेच्या ठिकाणी देव भरला. आणि आता देव भरल्यानंतर चिंतेच्या ठिकाणी आता मात्र चिंता येणं शक्य नाही. अरे ज्या ठिकाणी अंधार होता तिथे प्रकाश भरल्यानंतर आता अंधार येणं शक्य आहे का? कितीतरी दिवसापासून अंधार एखाद्या जुन्या खोलीमध्ये साचलेला होता. सवारी उघडल्यानंतर सूर्योदय झाला. आताच्या खोलीमध्ये अंधार अशक्य आहे. वास्तविक अंधाराला प्रकाशाचं दर्शन नाही, प्रकाशाला अंधाराचं दर्शन नाही. माऊलीने आपल्या अनुभवामध्ये सांगितलेलं आहे. विठ्ठला विठ्ठला माऊली म्हणतात अनुभवामध्ये माऊलीने म्हटलेलं आहे की सूर्य आणि अंधार आहे. सूर्याशी अंधकारू कै झाला होता गोचरू तरी तमारी हा डगरू आला छकी. सूर्याला कधी अंधार दिसला का? आणि अंधारानं सांगितलं की इकडे सूर्य उगून. दोघांचं अजूनही दर्शन झालं नाही. परंतु एकदा काय झालं की हा अंधार आपली सूर्याच्या विषयीची शिकायत फाईल घेऊन गेला परमेश्वराकडे. आणि देव सभेमध्ये त्या दिवशी सूर्य आला नव्हता. त्या दिवशी यानं आपली फाईल विष्णूच्या समोर मांडली. विष्णूला म्हटलं देवा तुमचा सूर्य रात्रंदिवस पाठीमागे लागलेला आहे. अहो कसा तरी मी 12 घंटे जगण्याचा प्रयत्न करतो. सकाळी लगेच माझ्या दारामध्ये उभा असतो आणि मला नष्टच करतो. पण तुझ्या कृपेनं काहीतरी रात्री मी असतो म्हणून ठीक आहे. परंतु माझं अस्तित्व खलास करण्याच्या पाठीमागे लागलेला तुमचा सूर्य नारायण त्याला काहीतरी समजावून सांगा. भगवंत म्हणाले उद्याच्या मीटिंग मध्ये मी हा विषय मांडेन. आणि सूर्याला विचारली कशाला उगीच त्या अंधाराच्या पाठीमागे लागला, तुझं काय बिघडवलंय त्यानं. दुसऱ्या दिवशी सभा भरली. ती फाईल बाहेर काढली. भगवान विष्णूने आणि सूर्याला सांगितलं काय त्या अंधाराच्या बिचाऱ्याचं शिकायत आहे की माझ्या पाठीमागे उगाच लागलेला आहे. तुला दुसरा धंदा काही नाही का? तुला त्याच्याच पाठीमागे लागले.
त्यावेळी सूर्यनारायण म्हणाला, भगवान अंधार नावाचा शब्द मी आजच ऐकला. अंधार काय असतो मला माहित नाही. प्रकाशाला विचारा तुम्ही, अंधार काय असतो सांगता येईल का? सूर्याची अंधकारो कै झाला होता गोचरू, तरी तमारी हा नगरू आला तिकी. अंधार त्याला माहित नाही तरी सुद्धा लोक म्हणतात सूर्य अंधाराचा शत्रू आहे. अरे ज्याला कोण काय आहे हेच माहित नाही, त्याचा कोणी शत्रू होऊ शकेल का? अशक्य आहे. विठ्ठला विठ्ठला. म्हणून प्रकाश काढल्यानंतर अंधार आहे आणि अंधाराच्या अभावात प्रकाश आहे. प्रकाशाच्या अभावात अंधार आहे, म्हणून अंधार हा प्रकाशाचा अभाव आहे आणि प्रकाश हा अंधाराचा अभाव आहे. एवढं म्हणता येईल. विठ्ठला विठ्ठला. ज्याने आपल्या चित्तामध्ये देव भरलेला आहे. कामी ही नारी पियारी दिली मोही लागे प्रियरा. कामी पुरुषाला जेवढी नारी स्त्री प्रिय लागते तेवढे गोस्वामी तुलसीदास म्हणतात, मला राम तेवढा प्रिय आहे, तेवढा प्रिय राम हनुमंताला आहे. विठ्ठला विठ्ठला. किती सुंदर उदाहरण दिलेलं आहे. आणि तुकाराम महाराजांच्या भाषेमध्ये सर्व भावे लोभ्या आवडे पैशापरी. लोभी पुरुषाला जेवढं धन आवडतं आणि ते धन नारायण रूपी धन भगवत भक्ताला आवडतं. म्हणून नारायण घरी साठविले धन. वैष्णवाचं धनच देव आहे, वैष्णवाचं धनच पांडुरंग आहे, वैष्णवाचं धनच नारायण. पांडुरंग भगवंतच आमचं धन आहे असं तुकोबारायांना म्हणायचं आहे. ज्यांचं धन ईश्वर आहे, ज्यांचं धन भगवंत आहे, ज्यांचं धन आणि हे भगवत धन हनुमंतरासारख्या भगवत भक्ताच्या द्वारे मिळतं. विठ्ठला विठ्ठला. संत मीराबाईने हेच म्हटलेलं आहे.
पायो जी मैंने राम रतन धन पायो वस्तु आमोली कधी मेरी सद्गुरु कृपा कर अपनायो कृपा करून माझ्या सद्गुरूने मला राम रूपी धन दिलं तुकोबाराय म्हणतात मला सुद्धा पांडुरंग रूपी धन दिलं नारायण घरी साठविले धन अवघे जीवन तया पोटी आता त्याच्या पोटी म्हणजे अंतकरणामध्ये बाकी काही राहिलं नाही केवळ नारायणच भरून उरलेलं आहे सर्व घटी नाम देहादेही सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी काय सर्वत्र परमात्मा ज्याच्या रोमारोमामध्ये अनुभूती ईश्वराची आहे परमेश्वराची आहे आणि ते त्यांचं जीवन धन आहे विठ्ठला विठ्ठला प्राप्ती झाल्यानंतर बाकी धन प्राप्त करण्याची इच्छा नाही लोभ असतो माणसाला प्रपंचामध्ये प्रत्येक माणसाला लोभ आहे परमार्थामध्ये सुद्धा लोभ आहे परमार्थिक माणसं सुद्धा लोभी आहे आणि संसारिक माणसं सुद्धा लोभी आहे फक्त लोभामध्ये बदल आहे फरक आहे प्रपंचामध्ये नानू प्रपंचक वस्तूचा लोभ असतो हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ते मिळालं पाहिजे ते असलं पाहिजे प्रपंचातला लोभ आहे देव पाहिजे हा परमार्थातला लोभ आहे ज्ञान पाहिजे हा परमार्थातला लोभ आहे भक्ती पाहिजे हा परमार्थातला लोभ आहे आणि प्रपंचातला लोभ छोटस उदाहरण सांगतो विठ्ठला तीन मित्र होते दोस्त होते जिगरी दोस्त बरोबर राहायचे सोबत खायचे प्यायचे भजनाला कीर्तनाला सोबत प्रत्येक गोष्टीला सोबत होते एक दिवस तिघ जण एकांतात बसून विचार करू लागले तिघही दरिद्र होते एकदम त्यांच्या घरी काहीच नव्हतं अतिशय भिकारी होते दरिद्र होते ते म्हणे घरांनो किती दिवस हे दारिद्र्य भोगायचं